वैष्णवी हगवणेचा पती सासू आणि नणंदेला 1 दिवसाची कोठडी तर सासरा आणि दिराला 3 दिवसांची कोठडी। नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नव्हे, हगवणेंचे वकिलाचा कोर्टामध्ये अजब युक्तिवाद। राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या 5 जणांना जामीन मंजूर। राजेंद्र हगवणेला आसरा दिल्याप्रकरणी सुनावली होती कोठडी। 25,000च्या जात मुचलक्यावर जामिनावर सुटका। वैष्णवी हगवणेची नणंद करिश्माचे आणखी कारनामे समोर। वैष्णवीच्या वडिलांची आर्थिक स्थिती पाहून करिश्मानं लग्नासाठी शशांकवर टाकला होता दबाव। वैष्णवीच्या माहेरच्यांना धमकावण्यासाठी निलेश चव्हाणचा करत होती वापर। मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई 1.5 तास मुसळधार पाऊस। मध्य रेल्वे अर्धा तास उशिरा। मध्य मुंबईतील वरळी भुयारी मेट्रो स्थानकामध्ये गळती। 2च दिवसांपूर्वी आचार्य अत्रे स्थानकात झाली होती प्रचंड गळती। भिवंडीमध्ये तासाभरापासून जोरदार पाऊस। भाजी मार्केटसह तीनबत्ती परिसरात 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी साचलं। पावसामुळे नागरिकांची तारांबळ। सावरकरांविषयी अपशब्द वापरले तर राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू। नाशिकच्या ठाकरेंचे शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडेंची धमकी। तर कार्यकर्त्यांची भाषा ही पक्षाची भूमिका नव्हे, सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण। राहुल गांधींना धमकीनंतर काँग्रेसमध्ये संताप। धमकीची भाषा खपवून घेतली जाणार नाही, हर्षवर्धन सपकाळाने ठणकावलं। तर राहुल गांधींना हात लावून दाखवा, यशोमती ठाकूर कडाडल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा अपघात। भरधाव कारने दुचाकी स्वाराला दिली धडक। महावितरणचा पोलही वाकला। अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार। नवी मुंबई विमानतळाबाबत इंडिगो एअरलाइन्स आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जमध्ये महत्त्वाचा करार। पहिल्या दिवशीपासून इंडिगोची 18 विमानं करणार उड्डाणं। नमस्कार।